सो हाय सगळ्यांना आजच्या पॉडकास्टमध्ये. हाय. ओके, सो आजचा पॉडकास्ट असा आहे की लास्ट टाइम मी जसं सांगितलं होतं की आपण इथे नवीन जेव्हा आलो होतो तेव्हा आपल्याकडे काही नव्हतं. जॉब पण गेला होता माझा किंवा काय, आणि आपण नवीन तेव्हा स्वामीनारायण मंदिरमध्ये म्हणजे जुडलो होतो, म्हणजे त्यांना अटॅच झालो होतो किंवा काय असं. आणि ॲक्च्युली तिथून आपल्याला हे भेटलं होतं, रेशन पाणी सगळं मिळालं होतं. पण ते रेशन पाणी करायचं कशावरती? घरात गॅस एक्झॅक्टली गॅस नव्हता, है ना कार्तिक? कार्तिक बिझी आहे मम्मीचा फ्राय भात खाण्यामध्ये आजचा, बिकॉज आज पण जरा थोडंसं हे आहे लास्ट तारीख आहे. सो अशी आठवण झाली. तर रेशन आलं घरामध्ये, पण ते रेशन पकवायचं कशामध्ये? गॅस नाही. आणि त्या 4-5 दिवसामध्ये मी फेसबुक बघत होतो माझ्या ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये मला अचानक एक ॲडव्हर्टाईज आली हातामध्ये की काळाचौकीला एक कॉम्पिटिशन होणार आहे, आणि तिथे कराओके कॉम्पिटिशन होणार आहे. तिथे सिंगर्स वगैरे असं. तर पहिलं प्राईज आहे 3,000, 2,000, 1,500. सो म्हटलं ठीक आहे. आणि तेव्हा पैसे नव्हते आपल्याकडे तेव्हा, नाही ना, मग कॉम्पिटिशनचे. हां, आणि ते पैसे मला आठवतं आपली अक्षता आहे, अक्षताने दिले. अक्षताने राईट 200 रुपये तेव्हा तिने त्या पोरीने भरले. आज ती बिचारी गरोदर आहे. देव करू तिची प्रेग्नन्सी खूप चांगल्या प्रकारे तिचं होऊन दे सर्व. तर तिला काहीतरी जान्हवीने जाऊन सांगितलं की असंच आहे. आणि त्यावेळेला आपल्याकडे गॅसच नव्हता. आणि जान्हवीने जाऊन सांगितलं की असं आहे, 200 रुपये भरायचे आहेत, 200 रुपीज. तर त्या अक्षताने 200 रुपये तेव्हा भरलेले. मला आजही माझ्याकडे ते रेकॉर्ड आहे माझ्याकडे. तर तिने तेव्हा ते 200 रुपये भरले, आणि आराध्याचं नाव नॉमिनेट झालं ते होते. आणि आता उरले 5 दिवस. तर त्या 5 दिवसामध्ये मी तर घरात होतो, कामधंदा काय नव्हता. सो या 5 दिवसामध्ये म्हटलं तर याला काय गाणं शिकवायचं. मग एवढे दिवसात क्लास नाही, काय नाही, सगळं स्टॉप होतं. सो मी काही दिवसापूर्वी गाणं बघितलं होतं. राहुल देशपांडेची एक कलिग होती, न जाने क्यूज वगैरे असं, अमोल पालेकरच्या पिक्चरमधलं. सो ते गाणं मी याला शिकवलं आहे ना आराध्या. न जाने क्यों होता है यू जिंदगी के साथ, जे काय. हां, आणि नंतर कळलं की लता मंगेशकरचंच आहे. सो आमच्या ते सोने पे सुहागा, आणि तिथे जाऊन आरूने गाणं गायलं. आणि मी, जान्हवी, कार्तिक, जेव्हा तो मोमेंट आम्ही आज पण आठवतो. कार्तिक आराध्य म्हणजे आराध्य गाणं गाऊन आला आमच्या बाजूला, आणि बसलेला आम्ही सगळेजण. आणि त्यावेळेला आम्ही तेव्हा जेवण नव्हतं केलेलं, घरातून असेच निघालेलो आम्ही लोक. आणि आमच्या पुढे हा प्रश्न होता की घरी जाऊन जेवण काय खायचं, जेवायचं काय, कारण घरात राशन आहे, पण ते बनवायचं कशावरती. आणि त्यानंतर आरूने गाणं गायलं, आणि आराध्य आमच्या बाजूला येऊन बसला. सो रात्री 10:30 पावणे 11च्या दरम्यान एक नाव अनाऊन्समेंट झालं, ते म्हणजे आराध्य जाधव. 1,500 रुपये कॅश प्राईज. आणि आम्ही लोक प्रार्थना करत होतो. आमचे जे घनश्याम महाराज आहेत, जस्ट आमचं स्वामीनारायण मंदिराशी कनेक्शन झालं होतं. खूप आम्ही प्रार्थना करत होतो, घनश्याम महाराज प्लीज आम्हाला, तुम्ही एवढी तर आमचे हे केलं आहे, तर प्लीज आमच्या गॅसची पण सुविधा करून द्या. सो म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं की होईल, पण तिसरं नाव अनाऊन्समेंट केलं ना, आराध्य जाधव, आणि प्लस 1,500 रुपये त्यावेळेला, ते खूप मोठं होतं. मला वाटतं जान्हवी आपल्याला इथे येऊन किती वर्ष आली, आणि ते प्राईज याच्यासाठी पहिलं होतं 5 वर्ष. सो 5 वर्षापूर्वी 1,500 रुपये म्हणजे लय मोठे होते, राईट. आणि ते मला आठवतं 1,500 रुपये आपल्याकडे रात्री आले, आणि दुसऱ्या दिवशी मी जाऊन गॅस आणला होता घरी.
₹1,500 आणून आपण रात्री सेजन फ्राईड राईस खाल्ला बाहेर. हां ते बाहेर खाल्ला 200 रुपयाचा आणि 1000 रुपयाचा आपण गॅस आणला बरोबर. त्या 800 रुपयाचा गॅस असतो पण ट्रॉफी आहे अजून माझ्याकडे. हां ती ट्रॉफी आहे अजून आपल्याकडे. पहिली ट्रॉफी होती तुझी आणि मला आठवतं असं की त्या ट्रॉफीने आपल्याकडे गॅस आणला आणि त्यानंतर आपल्याकडे कधी गॅस कमी पडला नाही आहे. सो थँक्यू घनश्याम महाराज. सो राशन पण दिलं आणि राशनसोबत गॅसही दिला है ना. तो मी भगवान नाही म्हणता येईल ना, जिता जागता माणूस, जिता जागता देव म्हणता येईल. हल्लीच मी अजून एक ट्रॉफी पण जिंकली ना. हां हल्लीच तू कुठली जाऊ का जिंकला. अजून एक ट्रॉफी जिंकली. हां अजून एक ट्रॉफी तू जिंकला पण यानंतर पण खूप ट्रॉफी जिंकायच्या आहेत तुला. ठीक आहे. थँक्यू टू स्वामीनारायण भगवान घनश्याम महाराज. मी नेहमी जाऊन बघतो ना, बसतो आजपर्यंत मी आणि जान्हवी आणि आपण पण घनश्याम महाराज आहेत ना जिथे स्वामीनारायण मंदिरच्या इथे, तिथेच जाऊन ते काय ते मला बसता येतं. म्हणजे त्यांच्याशी माझं खूप कनेक्शन असं असतं. घनश्याम महाराज त्या दिवशी परमतिलक स्वामी पण बोलले तेरे को कुछ अडचण है ना, घनश्याम महाराज के जाके सामने बैठ, सॉर्टेड बाय. सो थँक्यू टू घनश्याम महाराज. जय स्वामीनारायण.